नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश पिटारा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। सर्व सीईटीसाठी लागणाऱ्या अपार आय डी बद्दल आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत। काय असते अपार आय डी, कशी तयार करायची, डिजिलॉकरच्या सहाय्याने आपण अपार आय डी कशी तयार करू शकतो, याबद्दल सर्व काही माहिती आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेसच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर सर्वात पहिल्यांदी अपार आय डी तयार करण्यासाठी तुम्हाला गुगलवर डिजिलॉकर असं सर्च करायचं आहे। डिजिलॉकर तुम्ही असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल। ह्या पेजवर तुम्हाला लॉग इन किंवा रजिस्टर ही लिंक दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट न्यू अकाउंट म्हणून ओपन होईल। ह्या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या नंबरने पण डिजिलॉकरवर अकाउंट तयार करू शकता। तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला असं पेज दिसेल। तर इथे मी आधीच माझं अकाउंट तयार केलेलं होतं, त्यामुळे इथे अकाउंट दिसतंय। पण जर तुमचं अकाउंट नसेल तर क्रिएट न्यू अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यू अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तो OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप आहे आधार कार्डचा नंबर इथे एंटर करणे। तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे। तुमचं व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड आहे तो जो मोबाईल नंबरशी संलग्न असेल, ज्या मोबाईल नंबरला लिंक असेल, तिथे तुम्हाला OTP जाईल आणि त्या OTPच्या सहाय्याने तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। इथे व्हेरीफाय केल्यानंतर डिजिलॉकरचा तुम्हाला 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन असतो। हा मी आधीच तयार केला आहे, त्यामुळे इथे दिसतोय। तुम्ही जर नसेल केला तर नवीन पिन तुम्ही सेट करू शकता। आणि हा पिन खूप महत्त्वाचा आहे, हा तुम्हाला कायम जपून ठेवायचा आहे, कारण की डिजिलॉकरवर तुम्हाला नवीन लॉग इन करण्यासाठी दुसऱ्या अकाउंटवर, दुसऱ्या मोबाईलवर, दुसऱ्या डिव्हाइसवर लॉग इन करण्यासाठी हा पिन फार महत्त्वाचा ठरणार आहे। यावर तुम्ही हा पिन टाकल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि तुमचं डिजिलॉकरचा अकाउंट ओपन होईल। इथे तुमचे सगळं जे डॉक्युमेंट्स ऑलरेडी डिजिलॉकरवर आहेत ते तुम्हाला दिसत असतील। आता इथे अपार आय डी मी ऑलरेडी तयार केलं आहे म्हणून दिसतंय, पण जर तुम्हाला नवीन अपार आय डी तयार करायची असेल तर इथे सर्च डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अपार असं सर्च करायचं आहे। अपारची स्पेलिंग नक्की बघून घ्या, APAAR अशी अपारची स्पेलिंग आहे। अपारवर क्लिक करायचं आहे, सर्च बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अपार आय डी इथे ही विंडो शो होईल। तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट दिल्ली ही विंडो आल्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला अपार आय डी असं नाव दिसेल। तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, तुमचा डेट ऑफ बर्थ आणि जे जेंडर आहे ते तुम्हाला दिसेल। हे तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे काही व्हॅल्यू टाकायचं आहे, जसं की आयडेंटिटी टाईप। आता आयडेंटिटी टाईपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, की तुमचा जो कॉलेजचा रोल नंबर असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा तुमचा जो एनरोलमेंट नंबर असेल, ॲडमिशन नंबर असेल, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी खाली टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन इयर तुमचं सिलेक्ट करायचं आहे आणि ॲडमिशन इयर सिलेक्ट केल्यानंतर आय एम स्टुडंट ॲट। आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की कॉलेजचं नाव त्यांना तिथे सर्च होत नाही आहे। तर घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथे आय एम स्टुडंट ॲट इथे तुमचं कॉलेजचं नाव तुम्ही टाईप केलं आणि ते जर तुम्हाला दिसलं नाही, तर तुमचं कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीसोबत संलग्न आहे त्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला नाव टाकायचं आहे। जसं की माझं कॉलेज आहे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर पुणे, मी ती इथे टाकलं, त्यानंतर ते दिसलं नाही, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ याच्याशी माझं कॉलेज संलग्न असल्यामुळे मी इथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असं टाकलं आणि माझा अपार आय डी जो आहे तो जनरेट झालेला होता। तर तुम्ही तुमचं कॉलेजचं नाव जर दिसलं नाही तर तुमच्या कॉलेजचा तुमचं कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीसोबत संलग्न आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला हा चेकबॉक्स मार्क करायचा आहे, जेणेकरून तुम्ही डिजिलॉकरला तुमचं कन्सेंट देत आहात। त्यानंतर गेट डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा अपार आय डी जनरेट झालेला असेल। तुम्ही या अपार आय डीवर क्लिक करू शकता आणि तुमचा 12 डिजिटचा जो अपार आय डी आहे तो तुम्हाला जनरेट झालेला दिसेल।